कौतुक व्यक्त करशील बिनारकरांचं? खूप खूप धन्यवाद त्यांचा, आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि जेव्हा कुणबी समाज मॅच असते आम्हाला कधी पण बोला, आम्ही 100% येणार आहे. काय मदत लागली ती पण करायला तयार आहे. क्या बात आहे, हे आकाशाचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच आपण या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. जाऊया आपण थेट ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. पहिली फेरीची शेवटची अंतिम मॅच जिथे भिनार आणि आपण अकलोली संघादरम्यान ही लढत पाहणार आहोत. जाऊ आपण थेट समालोचन कक्षेमध्ये जिथे शाहीद शेख पुन्हा एकदा जॉईंट होतील. ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. नवीन मॅच GCC अकलोली आणि त्यांच्यासोबत गडचा संघ आहे. गडचा संघ भिनार ए. आपण पाहताय सुरुवात होईल या मॅचला. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनवरती योगेश पाटील, एक लिजंड खेळाडू म्हणून ओळखला जातो अकलोली संघाच्या माध्यमातून. कित्येकदा या खेळाडूने प्रभावित करणारी कामगिरी करून दाखवली आहे या खेळाडूने. सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील तयार झालाय. क्रमांक पहिलं निखिल पाटील. निखिल पाटील तयार. पहिला बॉल स्क्वेअर कटचा माध्यम इथे वापरलाय. पहिल्याच बॉलवरती चांगलं दाखवलंय एरिया योगेश पाटीलने या बॉलवरती आणि त्यावरती 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा कंप्लीट या पहिल्या बॉलवरती. सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना सुरुवात केली आहे या सामन्याची. 2 धावांवरती टीमची धावसंख्या श्री गणेश झालाय 2 वरती जाऊन पोहोचलाय. सर नक्कीच महत्त्वाची मॅच आहे आणि लेजंड क्रिकेटर आहे, त्याच अनुषंगाने इथे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालंय. आता बिग हिट केलाय, स्लॉट मध्ये टाकलाय, तर योगेश पाटील म्हणतोय हा बॉलला घ्यायला जा पार्किंग प्लॉट मध्ये. सिक्सर. थँक्यू डीजे. कुठेतरी बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर केला, थोडीशी गती ती कमी केली, परंतु ओळखलं होतं आणि षटकारा पलीकडे तिथे पाठवलं योगेश पाटीलच्या बॅटमध्ये. पहिला धमाकेदार झन्नाटेदार षटकार 6. आता स्लॉक स्वीपचा फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बिगी योगेश पाटीलची बॅट मधून. हा आणखीन एक सिक्सर. डीजे थांबवतोय. चला विजय संघाचे कॅप्टन आपण या त्वरित यायचंय. जेही संघ विजयी झालेत सर्व संघांना विनंती करतोय आपण इथे यायचंय व्यासपीठाकडे, जिथे आपण लॉटची प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार आहोत. सर योगेश पाटीलचा विचार केला तर 22 वर्ष अविरत निस्वार्थ सेवा केली आहे क्रिकेटची आणि 40+ क्रिकेट उत्तम पद्धतीने हाताळतात, परंतु फिटनेस लेवल उत्तम आहे. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. तिसरा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फ्लॅट फास्ट फॅब्युलस षटकारांची हॅट्रिक ती परिपूर्ण केली गेली आहे. योगेश पाटील वंडर बॉय ऑफ अकलोली. बाहेर पाठवलेत असा कोण सांगेल का? 40+ खेळाडू आहे. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर. षटकारांचा चौकार ढोकलाय. अकलोलीचा ब्रँड इथे तळपलाय. योगेश पाटील त्याची बॅट ती चालताना आपल्याला पाहायला मिळतीये. महत्वाचा खेळाडू महत्वाच्या क्षणाला इथे प्रघात करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पडलाय हा खेळाडू. साधी बोली आता बॉलिंग चालू आहे त्याच्यावरती चढवणारे हल्ले. आता हा बॉल थोडासा खाली राहिलाय, जास्त उंची घेतली नाही, बाउन्स झाला नाहीये सरळ. थोडंसं विकेट किपरने देखील मिस केलंय. वाईटच्या स्वरूपात ही धावसंख्या देखील आली आहे. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 27-27 आणि एक षटक संपले. आपण ड्रॉ इथे पूर्ण करतोय आणि जे लाईव्ह आहे त्याच्यामध्ये आपण सध्या हे ड्रॉ कॅमेरामॅन तिथे फोकस करायचं प्लीज. लाईव्ह लॉटची प्रक्रिया इथे पार पाडली जाते. सर्व जे विजयी कर्णधार आहेत आणि चालू सामन्यातील एक प्रतिनिधी इथे उपस्थित व्हा प्लीज, विनंती करतोय.
पहिल्या षटकामध्ये शाहिद सर हल्ले चढवले गेले, 4 षटकार ठोकलेत, काय म्हणाले याच्याबद्दल? योगेश पाटील समोर अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही हाताळाल तर मग ते बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातील, हेच योगेश पाटील म्हणतोय. 4 बॉल 4 लगावलेत त्याने. एकंदरीत 26 वरती तो सध्या बॅटिंग करतोय, 26 वरती. उसगावरून आदरणीय सदानंदजी पाटील इथे उपस्थित झाल्यात. स्वागत आहे, सहर्ष स्वागत. आणि त्यांचं स्वागत या षटकाराने ठोकलाय वंडर बॉय ऑफ अकलोली योगेश पाटीलच्या बॅटमधनं हा आणखीन एक सिक्सर. थँक्यू सर. तिथे दिवाळीचा फुलटॉस दिलाय की काय, आणि योगेश पाटीलने तो कबूल सुद्धा केलाय. पुढचा बॉल आणखीन एक दमदार हिट. काय बॅटिंग करतोय, वा, जा शोधून आणा माल असं म्हणतोय योगेश पाटील. षटकारांमध्ये डील करतोय, सिंगल डबलची परिभाषा तो विसरलाय. इथे लॉटची प्रक्रिया ती पार पाडली गेली आणि कोंडले संघ त्यांना बाय ती प्राप्त झाली आहे. लगातार 2 सिक्सर आल्यात. आणखीन जर 4 येत आहेत तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय रुपेश वसंत पाटील यांच्याकडनं असणार आहे. आणखीन 4 येत आहे सिक्सर योगेश पाटील यांच्या बॅटमधनं. तर पारितोषिक आहे, पारितोषिकाची लयलूट आता पाहायला मिळेल का हे आता पाहावं लागेल. योगेश पाटीलकडे क्षमता आहे. फुल टचला ऑन साईडला भिरकावलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय चौकार. आणि आपण या पुढील शेड्यूलकडे देखील बोलतोय. बाय मिळाली आहे कोंडले संघाला, बाय इथे प्राप्त झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत, आडणे विरुद्ध विजय संघ, तो म्हणजे दुसरा सामना खेळूयात आपण. आणि त्याच्या अगोदर गणेशपुरी आणि बोंबेपाडा या 2 संघांमध्ये इथे टॉस देखील केला जाईल. पहिला सामना दुसऱ्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा सामना गावदेवी आडणे आणि विजय संघ. त्याचबरोबर जो तिसरा सामना पाहायला मिळेल डोंगस्ते वर्सेस वडगर. आणि पुढचे जे सामने असतील ते 3-3 षटकाचे खेळले जातील, याच्याकडे देखील लक्षात घ्या. सर इथे योगेश पाटील काय बॅटिंग करतोय, ते दडपण प्रेशर दिसतंय. संपूर्ण खेळपट्टी तिथे योगेश पाटील याच्या नावावरती झाली की काय, पूर्णपणे चौफेर फलंदाजी तिथे करत असताना पाहायला मिळतोय. आता गोलंदाज झाला तरी प्रश्न राहिला असेल की बॉल तरी टाकावं कुठे टाकला. तिथे आता योगेश पाटीलची बॅट लहरती आहे. पुढचा बॉल आता थोडासा वाचण्याचा प्रयत्न चालू आहे गोलंदाजाचा. थोडासा दूरवरती टाकतायत, वळतायत पंच आणि वाईटचं सिग्नल करतायत. टीमची धावसंख्या या वाईटने जाऊन पोहोचली आहे 45 वरती 45. सर त्यांना वाटतंय की ऑफस्टमच्या बाहेर वाचण्याचा प्रयत्न केला, रडारपासून कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय. पुढचा बॉल तिथे योगेश पाटील, पुन्हा एकदा योगेश पाटील फिरून मारलाय, खेचून तिकडे चप्पर आग लगावली बॉलवरती. आलाय दमदार हिट, सुपर षटकार. वा या षटकाराने स्वतः जाऊन पोहोचलाय 48 या धावसंख्येवरती. आणखीन जर 2 धावा आल्या तर अर्धशतक पूर्ण होईल. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का, हा आता प्रश्नचिन्ह राहिलाय उभा. 10 बॉल 48 ची खेळी करतोय, 480 चा स्ट्राईक रेट या मॅच मध्ये त्याने मेंटेन केलाय. फक्त चौकार आहे, बाकीचे सगळे षटकार आहेत. पहिलं 2 म्हणजे ते 3-7. आणखीन एक अर्धशतक पूर्ण झालंय बॅटर योगेश पाटीलचं. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात क्रिकेट खेळाडू मित्रांनो. अभिनंदन असेल योगेश पाटील. सर 42 वर्षाच्या या लेजंड बद्दल काय म्हणाल, इथे बहरलाय. 11 चेंडूंमध्ये 54 धावा ठोकल्यात. बहरलाय 50 धावा कंप्लीट केल्यात आणि 54 वरती तो सध्या जाऊन पोहोचलाय. 11 बॉल 54 ची की. हा बॉल ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक बॉल वरती वेगाने आला, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट.
आता एकेरी धावेवरती समाधान व्यक्त करते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फळकावरती एकंदरीत 57 टोटल. इथे पूर्णपणे जो कमांड आहे तो योगेश पाटीलने आपल्या हातामध्ये घेतला होता. त्याच अनुषंगाने तिथे सर पंच डिसिजन काय? रिटायर्ड हट झालाय कारण दमले असतील परंतु फिटनेस खूप चांगली आहे या खेळाडूची. फिटनेस आपल्याला पाहायला मिळते परंतु आता सध्या हा रिटायर्ड हटच्या स्वरूपात आता. सर इथे योगेश पाटील थकला नाहीये. इथे गोलंदाजांना घाम फोडलाय. गोलंदाज कुठेतरी सुटकेचा निश्वास त्यांनी सोडला असेल कारण की ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होता 100च्या उंबरठ्यावरती इथे बॅटिंग ती पाहायला मिळाली आहे. आणि इथे आल्या आल्या प्रज्ञात चढवला यतीन पाटील. इथे आल्या आल्या तडकाखेबाज फलंदाजी करत असताना पहिला षटकार ठोकलाय. थँक्यू. हर्षने जर विकेट घेतली आता यतीन पाटील यांची तर 1000 रुपयाचं पारितोषिक रुपेश पाटील यांच्याकडनं असणार आहे. ऑनसाईडच्या दिशेने वळवलं या बॉलला. आरंकी 7 खेळतायत फील्ड करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटक संपल्यात आणि 58 वरती जाऊन पोहोचले. 50 माफ करा धावसंख्या थोडीशी ऍड करायची बाकी आहे. 64 64 फुलटस आता जय पाटील च्या बॅट मधनं हा बॉल चाललाय मिड विकेटला क्लिअर करणारा सिक्सर. थँक्यू डीजे. अकलोलीच्या फलंदाजांना षटकाराचाच पाडा काय शिकवलाय की जणू काय त्याच पद्धतीने फक्त षटकार ठोकतायत. सिंगल डबल ते पूर्णपणे थंडावले गेलेत. 6चाच पाडा चालू आहे सध्या. 6च्याच पाड्याने बोलू लागलेत परंतु आता सिंगल इथे प्राप्त झाली आहे. सिंगल जरूर घेतली आहे परंतु आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. सिंगल राहून चालणार नाही. डबल व्हावं लागेल. हर्षने जर विकेट घेतली यतीन यांची तर 1000 रुपयाचं पारितोषिक रुपेश वसंत पाटील यांच्याकडनं. सॉफ्ट हँडनं फक्त फ्लिक केलं. मनगटाच्या साह्याने तिथे एक सिंगल ती परावर्तित केली आहे. योगेश पाटील गेल्यानंतर कुठेतरी जो रन रेट आहे तो खाली आलाय परंतु धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या चांगली आहे परंतु योगेश पाटीलची जी इनिंग आहे ना त्या इनिंगच्यामुळे रन रेट तो खूप हाय झाला होता. काही फरक पडणार नाही. सावकाश गतीने जरी रन घेतले तर मग टीमची धावसंख्या उभारू शकते. धावसंख्या 74 74 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक संपले 3 षटक संपलेत. 74 धावा फलकावरती 1 षटक अजून बाकी आहे. पाहूयात कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येईल. इथे जर 26 धावा ठोकला ना तर 100 इथे कंप्लीट केलं जाईल. इथे पहिलं षटक निखिलने हाताळलं होतं तिथे 27 धावा. त्यानंतर केवळ आला आणि केवळच्या एका षटकामध्ये 31 धावांची लयलूट केली. तिथून ती जो मोमेंटम आहे तो पूर्णपणे शिफ्ट झालाय. जय पाटील तिथे स्ट्राईक हँडवरती आलाय. पुढचा बॉल स्लॉक करायचा होता. फटका फसलाय. प्रॉपर कनेक्शन ते होत नाहीये. तिथे एक सिंगल ती परावर्तित केली गेली. यतीन पाटील तो स्ट्राईक हँडवरती आलाय. मोठे फटके खेळणं जाणतो. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत केली आहे. आणि योगेश पाटीलने हे देखील असं म्हटलं असेल एज इज जस्ट अ नंबर. आता इझिली वा एलिव्हेशन पहा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता यतीनच्या बॅटमधनं हा सिक्सर. सर ओव्हर कव्हर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. शॉट ऑफ द डे आपण त्याला म्हणू शकतो. टायमिंग प्रॉपर. आता हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी देखील निर्माण झाली होती परंतु थोडासा हार्ड कॅच होता. त्या कॅचला टिपण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु त्याच्यामध्ये निष्फळता पाहायला मिळाली. एक धाव इथे मिळाली आहे.
टीमची धावसंख्या 82 वरती 82. सर इथे स्कोररला धरकी भरली आहे आणि तिथे 6 धावा की 4 धावा त्या ऍड केल्या जातील ते पाहणं गरजेचं आहे. निघून चाललाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आलाय धमाकेदार जय पाटीलच्या बॅट बंदा सुंदर फटका षटकार. अठ्ठ्याऐंशी झाल्यात. आता 2 बॉल बाकी आहेत. जर दोन्ही बॉल बाहेर पाठवले तर मग सांघिक शतक पूर्ण होईल. 88 झाल्यात. 12 धावींची गरज आहे ती म्हणजेच 100 करता. आता बॅट्समन लेफ्ट हँडेड उभा राहिलाय. बॅट्समन म्हणेल आता काय पाहूयात. आता लेफ्ट हँडने खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु मिस केला या बॉलला. लाईन मिस करत असताना आता कुठल्याही प्रकारची धाव घेण्याच्या मूडमध्ये नाही आहेत. शेवटचा ती बॉल. आता तो शिल्लक राहिलाय 88 हायएस्ट टोटल ऑफ द डे. सर विकेट कशी खेळतीये त्या आज आपल्याला पाहायला मिळालं. खूप साऱ्या धावा आहेत ज्या पद्धतीने इथे बॅटिंग केली आहे आणि कुठेतरी काळा दिवस आज गोलंदाजी करणाऱ्या टीम करिता असणार आहे कारण की खूप साऱ्या धावा लागल्यात. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे म्हणजेच आता 88 वरती पारी समाप्त झाली आहे पहिली इनिंग आणि 89 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय टीमला जिंकण्याकरता. आता भिनार ए संघाला पाहूयात त्याच्यामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल. दुसरी पारी ती देखील आपण आता इथे संपूर्ण करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण जाऊयात आदेश पाटील सरांकडे. ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला टीम बोंबेपाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. गणेशपुरी संघाला विनंती करतोय या आपण. चला मयुरेश घाई करा थोडीशी. चला टीम गणेशपुरी संघ घाई करा. तदनंतर कौशिक दिलीपजी जाधव यांच्या माध्यमानं देखील श्री गणेश अक्षर ते देखील देऊन सन्मानित केलं जाईल. कुणबी समाज चषक जो आपल्याला आज पाहायला मिळतोय. आज पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही स्पर्धा होत परंतु कौशिक दिलीपजी जाधव यांनी आज त्यांच्या कलेच्या माध्यमानं स्वतःच्या नावाची ओळख जी निर्माण केले. दोन्ही संघाचे कर्णधार ऑल द बेस्ट असतील या मॅच करिता. दोन्ही संघांना देतोय शुभेच्छा. चला टॉस करण्याकरिता मान्यवर आदरणीय सदानंदजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण जॉईंट व्हायचं प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. सदानंद काका या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ताने दिलं जाईल. माफ करा टॉस तो सर्वात आधी केला जातोय. गणेशपुरी संघ कॉल करेल. टेल दॅट्स अ कॉल अँड दॅट्स अ टेल. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि आपण स्थानापन्न व्हायचं आहे मुख्य मंचावर. टॉस जिंकलाय गणेशपुरी संघ. निर्णय काय असेल? फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने खेळा. दोन्ही संघांना देतोय शुभेच्छा कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे. या कौशिकजी जाधव यांना मी आमंत्रित करतोय आणि जे श्री गणेश अक्षर आहे ते देऊन सन्मानित केलं जाईल. या रुपेशजी पाटील तदनंतर विनेश मुकुंदजी पाटील पोलीस पाटील त्यांना देखील मी विनंती करतोय. कृपेश पाटील आपण देखील जॉईंट व्हायचं आहे. आज कृपेश आणि तदनंतर कौशिक म्हणायचं झालं तर आमचे वर्गमित्र आहेत. या स्पर्धेच्या माध्यमानं पुन्हा एकदा ही गाठभेट वर्गमित्रांची आणि तदनंतर जे कुणबी समाज चषक भिनार श्री गणेश अक्षर जे सर्वांनाच प्रचलित आहे. गणपती बाप्पा म्हणायचं झालं तर नेहमीच आपण म्हणतो ना 14 विद्या आणि 63 कलेंचे अधिपती आणि त्या विघ्नहर्त्यांचे एक सुबक असं अक्षर जे श्री गणेश. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर कौशिकरित्या झाला पाहिजे. आज पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही स्पर्धा असो त्याने आपल्या नावाची ओळख निर्माण केली आणि आम्हाला सार्थ अभिमान आमचे वर्गमित्र. जाऊया आपण थेट ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आणि तदनंतर जो यथोचित स्वागत सन्मान आहे तो देखील किरणजी पाटील भिनार आपणास देखील विनंती करतोय की आपण देखील यायचं आहे. आणखी आमचे वर्गमित्र या ठिकाणी आहेत. किरणजी पाटील आपण देखील या.
हा बॉल जाऊन स्टंप वरती आदळतोय. विकेट मिळाली आहे. पहिला धक्का टीम बिनार संघाला. विकेटचं पतन खेळाडू बाद. थँक्यू. वेलकम बॅक. आता बॅटिंग करण्याकरता क्रमांक 3 वरती सध्या जात असताना आपण बॅट्समनला पाहतोय दीपक. पुढचा बॉल. पंचाचा सिग्नल येते. इट इज नो बॉल आणि फ्री हिटचा सिग्नल तो देखील इथे असणार आहे. गोलंदाज तयार योगेश पाटील. फ्री हिट बॉल घेऊन चांगला बॉल टाकलाय. सरळ बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. थोडंसं विकेट किपरने मिस केला. त्याला बॅकअप करण्याकरता शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक लगेच झाला होता. ऋषिकेश पाटील आणि वरुण पाटील याच्याकडनं पारितोषिक लाभलंय. म्हणजेच जर षटकार ठोठावतायत जे मैदानामध्ये बॅटिंग करतायत, एका बाजूने दर्शन आहे तर दुसऱ्या बाजूने दीपक, जर षटकार मारतायत तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आता बिगिट करण्याचा प्रयत्न. कॅच इथे कॅरी केली जाईल का? वड कॅच इथे यतीन पाटीलच्या माध्यमातून चांगला कॅच कॅरी केला आहे आणि आता रस्ता दाखवलाय तंबूचा बॅट्समनला दर्शनला. इथून जर 3 बॉल 3 षटकार जर दीपक पाटील लगावत आहेत तर 1500 रुपयांचं पारितोषिक सतीश पाटील भिवाले यांच्याकडनं असणार आहे. लगातार 3 मारावे लागतील. आता पारितोषिक लागत आहेत. राहुल पाटील याच्यासाठी पारितोषिक लावले 1000 रुपयाचं षटकारासाठी. आदरणीय रुपेशजी वसंत पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे षटकाराकरता. तसेच सतीश आता हिवाले इथून बिलॉंग करते त्यांच्याकडनं विवाले यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. लाईन भरकडली आहे. थोडंसं व्हेरायशन्स करण्याचा प्रयत्न होतोय वारंवार आणि त्या प्रयत्नामध्ये सध्या फेल होत आहेत योगेश पाटील. पुढचा बॉल. आता हा बॉल सरळ चाललाय. स्टंपच्या वरनं षटक संपलंय. पहिलं षटक समाप्तीला आलंय. धावा फलकावरती त्या म्हणजेच 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकात समाप्ती अखेरीस. थँक्यू. आता 18 बॉल बाकी आणि जवळजवळ जर विचार केला तर 81. दिल्ली बहुत दूर आहे अभी. सर 27 ची सरासरी ती अद्यावत करायची आहे. 27 धावा म्हणजे जवळपास 4 ते 5 षटकार प्रत्येक षटकामागे इथे खेचणं ते गरजेचं राहणार आहे. योगेश पाटीलनं जी कामगिरी केली ती कामगिरी सेकंड इनिंगमध्ये कोण करणार आहे ते पाहणं गरजेचं राहणार आहे. अथर्व पाटील चिनू तिथे गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल शॉर्ट बॉल. त्याला पिकअप करण्याचा प्रयत्न परंतु पिक करता आलेला नाहीये. जमलेला नाहीये सर. बॉल चालू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता समीकरण वाढू लागले. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अथर्व ऑन साईडच्या दिशेने टर्न केले. या बॉलला लॉफ्टी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि तिकडे क्षेत्ररक्षक डीपमधून येत आहेत बॉलवरती. जोपर्यंत फील्ड करतील आणखीन एकदा सिंगल प्राप्त होईल. आता 16 बॉल 80चं समीकरण राहिले. खूप लांब जायचंय. खूप लांब जायचं. आता इथून बॅटिंग तशा प्रकारे करावी लागेल बिनार संघाला परंतु समीकरण सोपं नाहीये. हा बॉल थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न परंतु पंच वळतायत. जास्त टर्न झालाय प्राप्त आणि वाईटचा सिग्नल हा देखील येतो इथून.
धावसंख्या 10, 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सर नक्कीच कुठेतरी प्रेशर ते वाढलंय. मोठे फटके ते पहिल्या षटकापासून मारणं ते गरजेचं होतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिथे शॉर्ट आर्म पुलचा फटका तो खेळलाय, परंतु प्रॉपर टायमिंग ते साध्य करता आलं नाहीये. तिथे मिड ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला योगेश पाटील तो पाहायला मिळतोय. रिटर्न केलं बॉलला एक सिंगलमध्ये परावर्तित करू दिले. पूर्णपणे शांतता ती पसरली आहे मैदानाच्या आतमधनं. धावांचा दुष्काळ तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल तिथे पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट वेगाने चेंडू तिथपर्यंत ट्रॅव्हल होतोय. तिथे चुकी झाली आहे साईराजकडनं. चेंडू न दिलाय गुंगारा आणि मार्ग शोधलाय चौकारात. दमदार हिट, चौकार 4. थँक्यू. बॅट्समन रेडी नाही आहेत. नाव स्ट्रायकिंग एंडवाला बॅट्समन रेडी नव्हता खऱ्या अर्थानं. म्हणजेच पुन्हा एकदा आता फॉलो थ्रूमध्ये आता गोलंदाजी करावी लागेल. 13 बॉल 73. जवळजवळ आता विचार केला तर प्रत्येकी बॉल बाहेर पाठवावा लागेल. चांगला बॉल तिथे डिलिव्हर केला गेला. वाईड यॉर्करचा अटेम्प्ट, सक्सेसफुल अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलनं कंप्लीट केलंय. इथे 5 बॉल ते कंप्लीट होत आहेत. अजून एक चेंडूचा खेळ तो मार्गस्थ होणं ते शीट राहत आहे. पुढचा बॉल खाली राहिलाय. समरीन बॉल तिथे पाहायला मिळाला. वेगानं पुरेपूर बंदिस्त केला. फुलर लाईन बॉल तो पिचिंग पाहायला मिळाली आहे. सर आता एक महत्त्वाची बाब म्हणजे आता बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 72 म्हणजे जवळजवळ सगळेच मारावे लागतील. सर सगळेच 12 मारावे षटकारांचा लागतील. चमत्कार होईल का? अशक्य नाहीये, परंतु तो ज्याचा रेशो आहे काम सक्सेस तर रेशो तो मुश्किल आहे. काम तर भरपूर मुश्किल आहे, परंतु आता ते प्रयत्न होतील का ते देखील आपल्याला पाहिजे. 12 चेंडूंना षटकारा पलीकडचा रस्ता इथे दाखवला जाईल का आणि भिनारकरांच्या स्पर्धेमध्ये हा विक्रम मोडीत काढण्यात येईल का ते पाहणं. इथून धावा झाल्या किंवा नाही झाला काही फरक पडणार नाही, परंतु राहुल पाटीलच्या जर बॅटमधून जर सिक्सर येतोय तर मग पैसे आहेत, पारितोषिक आहे, प्राइज आहे. प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राहुल पाटील यांच्याकरता. आता हे पैसे कमवण्याची संधी देखील निर्माण आहे. आता त्या संधीचं सोनं करत असताना आता परतावा लागेल फलंदाजाला. तंबूच्या आश्रयाला ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा आणि अखेर झेल टिपला. सर पूर्णपणे इथे वर्चस्व ते GCC अकलोली टीमचं आपल्याला पाहायला मिळते. 1 साइडेड मॅच ती पाहायला मिळाली आहे पूर्णपणे. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या किंवा क्षेत्ररक्षण, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये उच्च दर्जाची कामगिरी ती केली आहे इथे GCC अकलोलीनं. आता उर्वरित फॉर्मॅलिटी बाकी आहे, औपचारिकता जे आता शेष आहे. जे पडीलचा हा बॉल थोडासा दूरवरती टाकलाय, पंचांना वळावं लागले आणि या वाईड प्लस एक धाव ॲड होईल. आता स्ट्रायकिंग एंडवरती राहुल पाटील आलेत. राहुल पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती आलेत म्हणजे आता पारितोषिकांची लहर. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर षटकार ठोकावला तर. प्रत्येकी षटकारासाठी पारितोषिक आहे. लेग स्पिन केलं होतं, फसवलं राहुल पाटीलला खऱ्या अर्थानं. नाही राहुल पाटील स्वतःसाठी स्ट्राईक ठेवणार कारण पारितोषिक मिळवायचं आहे. आता ही संधी देखील चांगली आहे. गोलंदाजाला म्हणा 500 तुझे 500 माझे मारायला दे. कॉम्प्रोमाइज करा. त्याच अनुषंगाने इथे थोडंसं होतंय. पुढचा बॉल राहुल पाटील पुन्हा एकदा तिथे चुकी झाली आहे. 2 क्षेत्ररक्षक त्यांच्या मध्यातनं चेंडू फरार होताना पाहायला मिळतोय. स्टॉप होतोय तिथे. पुन्हा एकदा 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्यात. एक षटकार त्याची किंमत 1000 रुपये. रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून राहुल पाटील यांच्याकरिता विशेष प्रेम ते पाहायला मिळत आहे. आयोजकांकडून एक सूचना देखील आली आहे. या पुढील सामने फक्त 2 षटकांचे राहतील. 2 षटकांचे सामने राहतील याची देखील दक्षता घ्या. सर्व संघ आहेत, विजयी संघ आहेत, त्यांना दक्षता घेण्याकरता मी विनंती करतोय. या पुढील सामने 2-2 षटकांचे राहतील.
कारण वेळ खूप निघून गेलाय. जवळजवळ घड्याळ जर पाहिलं तर 4:20 झाली आहेत आणि अजून पहिला राऊंड आपल्या समोर रंगतोय. आता चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करत असताना एक धाव कंप्लीट केली जाईल आणि आता जवळजवळ बॉल खूप सारे राहिलेत. 7 बॉल राहिले आहेत. आता 67ची गरज राहिली आहे. 67 नीडेड इन 7 बॉल. शेवटचा बॉल तिथे ड्राईव्ह केलंय. लेझी क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते 100 कलेक्शन ते यतीन पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल तिथे परावर्तित करू दिली आहे. राहुल पाटील याच्याकरिता आणखीन एक पारितोषिक ते लागलं जात आहे. प्रमोदजी पाटील बॉबी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता 500 आणि रुपेशजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये म्हणजे तब्बल एक षटकार त्याची किंमत 1500 रुपये. बघा मी उल्लेख केला होता गोलंदाजाला सांगा अर्धे तुझे अर्धे माझे मारायला दे. आता स्ट्रायकिंग एंडवरती राहुल पाटील गेलेत. राहुल पाटीलचा धाव घेण्यासाठी प्रयत्न होतोय. हे संघासाठी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दोन कंप्लीट. आता गरज राहिली आहे 64ची. 5 बॉल 64 हे सामन्याचं समीकरण. पुढचा बॉल तिथे डॉट स्वरूपात विकेटच्या मागे गेलाय. उसळी ती योग्यतेनं पाहायला मिळाली. खूप चांगला वेग आणि ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन ती पकडून गोलंदाजी करत असताना आपल्याला निलेश तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खाली राहिलाय आणि एक डॉट बॉल व्हेरिएशन आपल्याला निलेशकडनं पाहायला मिळतंय. एक बॉल शॉट त्यानंतर कुठेतरी गुडलँड स्पॉटचा योग्य वापर केलाय. 2 चेंडू तिथे निर्धाव हाताळलेत. पुढचा बॉल आणि एक चांगला बॉल बॅकफूट वरून खेळण्याचा प्रयत्न यावेळी केला फलंदाजाच्या माध्यमातून. आता थोडंसं सावकाश गतीने आता बॉलला घेत आहेत. सावकाश गतीने फिल्डिंग चालू आहे. संत गतीने आता फिल्डिंग चालू आहे. विनंती करेन अकलोली संघ पटापट सामन्याला संपवायचं आहे कारण खूप वेळ जवळला आहे. यानंतरचे सामने आपल्याला 2 षटकांची पाहायला मिळतील. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. एकंदरीत कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्लॅन नाही आहे. 1 बॉल बाकी आता शेवटचा आणि 3 बॉल. राहुल पाटील आहे स्ट्रायकिंग एंडवरती. बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु दूरवरती बॉल ठेवलेला. षटक संपलाय. पारीस देखील समाप्त झाली आहे. मॅच देखील इथे समाप्त झाली आहे आणि अखेर किती धावांनी विजय मिळवला आहे देखील आपल्या समोर आता आपण पाहणार आहोत. एकंदरीत 62 रननी हा सामना जिंकला. मॅच समरीकडे वळतोय. योगेश पाटील यांच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 55